हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनत आहे. वार सांगितलं तर आजचा वार सोमवार आहे. तारीख आहे 29 जून आणि आज आहे वटपौर्णिमा. तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे. तर इकडं कणिक मळून ठेवली अगोदर मी आणि किचन एक वेळा मी स्वच्छ करून घेतलेलं आहे, कारण खूप पीठ झालेलं होतं. गव्हाचं पीठ खूप जास्त उडतं ना. आणि अगोदर इकडे पतिदेवांसाठी टिफिन भरायचं आहे मला. तर आज भाजी, भात आणि हरभऱ्याची उसळ मी बनवलेली आहे. बाबांचं पण आवरलेलं आहे, तर त्यांनाही संग मी इकडे जेवायला वाढलेलं आहे आणि मग मी बाकीच्या कामाला सुरुवात करते. तसं तर आज ना डबल ड्युटी मला लागलेली आहे. सकाळी एक वेळा स्वयंपाक, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक, सगळी पूजेची सामग्री आवरायची आहे. म्हणजे आज माझी कामाची स्पीड खूप वाढलेली आहे, कारण सगळी कामं मला वेळेत आवरायची आहेत आणि मी निवांत करेन तर एकही काम माझं वेळेत होणार नाही. इकडे बाबांनी जेवायला वाढलेले भाजी, भात आणि उसळ. पण बाबांनी उसळ काही खाल्लेली नव्हती, म्हणत होते हरभऱ्याचं मी काही खाणार नाही, कारण त्यांचं कान खूप दुखत आहे. आणि अगोदर मला बाबांनी सांगितलं असतं ना, मी आज हरभऱ्याचं पुरण न बनवता तूर डाळीचं पुरण बनवलं असतं. पण बाबांनी मला अगोदर सांगितलं नाही. जसं मी उसळ दिली तेव्हा म्हणत होते की कान दुखत आहे माझं. तर उद्या बाबा दवाखान्याला, म्हणजे यांना सांगितलेलं आहे की उद्या बाबांना घेऊन जावा, कारण आज सोमवार आहे तर उदगीर बंद असतं, त्यामुळे डॉक्टर असतात ना असतात, म्हणून उद्या जाणार आहे दवाखान्यात घेऊन. कारण मला माहिती आहे कान खूप भयानक दुखतं, रात्री झोप पण येत नाही, मन समाधान राहत नाही. आणि बाबांचं 3-4 दिवस झालं कानाचा त्रास आहे त्यांनी अगोदर सांगितलं नाही, आज सांगत आहेत. तर आता आज काय करणार, आज काही ऑप्शन नाही कारण सोमवार असल्यामुळे. इकडे मी अर्धी कणी यामध्ये मळून घेतलेली आहे, छान सॉफ्ट असं पुरणपोळीसाठी, आणि अर्धी मी तशीच ठेवलेली आहे ठीक, कारण आता बाबा पुरणपोळ्या खाणार नाहीयेत. तर बाबांसाठी चपात्या बनवणार आहे आणि दिवे पण बनवायला मला लागणार होतं. तर फक्त 5 दिवे मी इकडे बनवून घेत आहे, छोटे छोटे, आणि बाकीच्या चपात्या बनवणार आहे. आणि आता नैवेद्य मी बनवून घेते. तसं तर थोडासा लेट झालेला आहे, टाइम सांगेन तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि 12:30चं टायमिंग मी सगळ्या ताईंना दिलेलं होतं की 12:30 पर्यंत सगळेजण आवरून निघूया. मला वाटलं की 2 वेळा स्वयंपाक करण्यामध्ये लेट होईल आणि बाकीची कामं असतात, पूजेचं आवरायचं असतं. पण सगळ्या ताई म्हणत होत्या की आपण थोडंसं लवकर जाऊया. तरी पण मी त्यांना म्हणलं की 12 वाजेपर्यंत माझी कामं आवरणार नाहीत, म्हणून माझा वेट करत ताई पण थोडासा लेट केलेले आहे. पण माझं आज थोडंसं लवकरच झालेलं होतं, 10:30 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक झाला. फक्त पूजेची सामग्री आणखीन आणून दिलेली नाही दिनेशच्या पप्पांनी. त्यांना मी सकाळी सांगितलेलं होतं, काल पण सांगितलेलं होतं की सगळी पूजेची सामग्री घेऊन या. काल वेळ भेटला नाही आणि आज पण तसंच आहे. आता बघूया कधी येतील. आता सगळं आवरून त्यांचा वेट करत बसावा लागणार आहे मला. पूजेची सगळी सामग्री, जसं खाती पानं, फुलं, गजरा, हे सगळं मला लागणार होतं. आणि ओटीची सगळी सामग्री आणखीन काढायची आहे, जसं ब्लाऊज पीस, गहू, हे सगळं मला आणखीन काढायचं आहे. पण अगोदर मी इकडे नैवेद्य बनवून घेते. इकडे छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या, 5 दिवे बनवून घेतले आणि 2 मोठ्या पुरणपोळ्या बनवल्या. आणि बाकीचं पुरण आणि कणिक तसंच ठेवणार आहे, कारण आता बनवेन तर खाणार कोणी नाहीये आणि पुरणपोळी थंड झाली तर खाऊशी वाटत नाही, म्हणून म्हटलं आल्यानंतर बनवूया निवांत. तर इथं फक्त मी 2 पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि देवाला नैवेद्य दाखवते, गाईसाठी काढून ठेवते. गाय तरी समोर येत नाहीये इथं शेतामध्ये, जेव्हा येईल तेव्हा देण्यासाठी मी काढून ठेवत असते. तर इकडे बघू शकता मस्त अशा टम्म फुलून पुरणपोळ्या तयार होत आहे. आणि तुम्ही म्हणतही असतात पुरणपोळी तू खूप छान बनवते. तर बघू शकता मऊसूत असा लुसलुशीत पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. नैवेद्य पण बनवून घेतलं. आता इकडे मी नैवेद्य काढून घेते. तर इकडे मी 2 ताटल्या घेतलेल्या आहेत आणि एकामध्ये पुरणपोळ्या, एकामध्ये नैवेद्य. म्हणजे आता वडाच्या झाडाला जायचंय पुंजायला, तर इकडे सगळं मी नैवेद्य काढून घेत आहे. अगोदर दिवे वगैरे सगळे एका साठलीमध्ये, कारण आता सोबत लहान मुलं कोणी नाही तर आपल्या सोबत आता भरपूर सामान असणार आहे आणि आपण एकटे असणार आहोत. सगळ्या ताईंपाशी काहीतरी काही असतं तर कोणाला देणार. तर म्हणलं कवर मध्ये सगळी ओटीची सामग्री घ्यायची आणि नैवेद्य आणि आरतीचं ताट एकात एक ताटल्यात ठेवून घेऊन जाणार आहे, कारण आता इथून थोडंसं दूर जायचं आहे. तर अवघड सवड होऊ नये म्हणून मी सगळं अशा पद्धतीने घेणार आहे. तूप पण इथं खूप घट झालेलं होतं थंडीमुळे, तर तूप गरम करून एका छोट्या मगामध्ये मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही म्हणत होता ते भातावरती तू वरण लावलेलं नाही, वरण टाकलेलं नाहीये, तर थोडंसं मी लावलेलं आहे आणि बाकीचं तूप टाकलेलं आहे. तर इकडे दिवे मी या ताटलीमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे एकाच ताटलीमध्ये सगळं मला न्यायचं आहे. आणि इथं देवासाठी नैवेद्य मी काढलेला आहे. तर हीच आहे आजची पुरणपोळीची जेवण थाळी. मस्त अशी आमटी बनलेली आहे, गरमागरम भात, भरडा आणि दूध आणि पोळी, तूप. मस्त कॉम्बिनेशन आहे ना. पुरणपोळी आणि तूप खाल्लं ना मन तृप्त होतं. म्हणजे दुसरं मला आमटी भात इतका आवडत नाही, पण पुरणपोळी आणि तूप खूप खूप आवडतं. तिकडे आरतीचं ताट पण मी काढून घेतलेलं. हे सगळं मी कालच स्वच्छ करून ठेवलेलं, कारण आज होणार नव्हतं. आणि वसमाळ, वाती, हे सगळं मी 2-4 दिवसाच्या अगोदरच करून ठेवलेलं होतं, कारण आजच्या दिवशी होणार नाही. सणवार असली ना, आपण 2-4 दिवसाच्या अगोदर तयारीमध्ये लागतो की काय काय लागणार आहे, काय काय नाही, त्या हिशोबानं. म्हणून इथं खूप साऱ्या वाती मी करून ठेवलेल्या होत्या, वस्त्रमाळा करून ठेवलेल्या होत्या. तर इकडं
दिव्यामध्ये वाती आणि तूप घालून ठेवलेले 5 दिवे. म्हणजे सगळं मी वेगवेगळं नेत नाही, यामध्येच मी सगळं टाकून नेत आहे, कारण एकतर न्यायला अवघड सवघड होणार आहे, इथून लांब जायचं आहे म्हणून. आणि इकडे एकात एक 2 ताटले मी ठेवलेले आहेत, म्हणजे दिवे खाली दुमडत होते म्हणून मी काय केलं, आरतीच्या ताटलीमध्येच दिवे ठेवले, पंचपाळ ठेवला, आरत्या घेतलेल्या आहेत, पाणी घेतलेले आहे तांब्या भरून. आणि ओटीची सगळी सामग्री मी कवरमध्ये घेतलं. काय काय घेतलं, ब्लाऊज पीस आहे, तांदूळ आहेत, परत ओटीची सगळी सामग्री, खारी, खोबरं, हळदीचं खोम, सुपारी, हे सगळं मी घेतलेलं आहे, कापूर घेतलेला आहे, परत काडीपेटी घेतलेली आहे. तर ही सगळी सामग्री मी जमा करून घेतली एक एक आठवण करून. आणि तोपर्यंत बघू शकता इकडं पतिदेव आलेले, सगळी सामग्री घेऊन वेळेत आलेले आहेत, म्हणजे मी आवरतच होते सगळं. तर सगळं घेऊन आहेत, नारळ, फुलं, खाती पानं, परत आंबे, म्हणजे आज ओटीला आंबे घालायचे असतात फळ म्हणून, तर हे सगळं फळं वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत. आणि काल मी दिवसभर एक गजरा बनवलेला होता, मी तेच म्हणलं त्यांना की दिवसभरात मी एक गजरा बनवला आणि त्याचे सगळे फुलं गळून गेलेत, फक्त दोरेच आहेत. तर एक छान मोठा असा गजरा पण घेऊन आलेले आहेत. आणि यांच्यासाठी टिफिन मी अगोदरच भरून ठेवलेलं होतं, तर टिफिन घेऊन गेलेले आहेत, आता सगळे मी काढून ठेवत आहे. तर रील आहे, पांढरी रील, नारळ सोलूनच आणलेले आहेत, म्हणजे तिथं कोण सोलून देणार आणि घरी पण जमणार नाही म्हणून मी नारळ पण सोलून आणलेले आहेत. परत गजरा पण छान आणलेले आहेत, इतके लांब माझे केस पण नाही आहेत, छान गजरा आणलेले आहेत मोठा. आणि इकडं शेवंतीची फुलं आणलेली. तर सगळं पूजेची सामग्री मी काढून ठेवलेली आहे. ही साडी घालून मी रेडी झालेली आहे. तसं तर मी काटापदराची साडी काढली होती घालण्यासाठी, आज ना काटापदराची साडी घालून छान नटून सजून आपण जातो, पण बाहेर ना रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे ना मूड ऑफ झाला, रेडी व्हायचं मनच नव्हतं माझं, म्हणून म्हणलं ही साडी ठीक आहे, फॅन्सी आहे आणि पाऊस जास्त आला तरी पण चालतं, कारण काटापदराची साडी घातली ना खूप हेवी आणि जड वाटते ती, तर हीच ठीक वाटली मला, म्हणून ही साडी मी घातलेली आहे. केस वगैरे विंचरून मी रेडी झाले आणि नेल पेंट लावलेला आहे, बांगड्या घातलेल्या आहेत मोत्याच्या मी, आणि गजरा लावलेला आहे. तर मी रेडी झालेली आहे. नथ वगैरे आहे माझ्याकडे, पण मी कधी घातलेली नाहीये, मला थोडंसं वेगळंच वाटतं ते. सगळ्या ताई नथ वगैरे घालून खूप छान रेडी होतात, पण नथ आणलेली आहे पण मी कधी घातलेली नाही, आजपर्यंत कधीच नथ मी घातलेली नाहीये. तसं तर इकडे सगळेजण ना आज पूजेला जाते वेळेस आणि मकर संक्रांतीला नथ घालतात आणि खूप सुंदर असं रेडी होतात, पण नथ घातल्याने मला थोडंसं वेगळंच वाटतं, म्हणून साधं सिंपलच मला ठीक वाटतं. तर इकडं या ताईंचं नारळ सोलायचं होतं, तर मी म्हटलं तिथं कोण सोलून देणार, आपण इथंच सोलूया. तर त्यांचं नारळ पण मी सोलून घेतलेलं आहे. आणि सगळी पूजेची सामग्री, नैवेद्य मी बाहेर आणून ठेवलं. सगळ्या ताई रेडी झालेले. टाइम सांगितलं आता 11 वाजलेले आहेत, तर 11 11:30 तरी वाजले असतील, म्हणजे सगळ्या ताईंना फोन लावणं जमा, आम्ही सगळेजण जमा व्हायला थोडासा वेळ लागला. कुण्या ताईचा काय गोंधळ तर कुण्या ताईचा काय गोंधळ, एक रेडी झालं तर दुसरं होईना, दुसरं झालं तर तिसरं होईना, 4 चौघाचं असलं ना असंच होतं. तर फायनली आम्ही सगळेजण आता रेडी होऊन निघालेलो आहोत. आणि बघू शकता पाऊस जोरदार सुरू आहे. आणि आज एक झाला गोळ, माझा जोडवा हरपलेला आहे, म्हणजे अगोदर तर मी लक्ष दिलं की गळत होता पायातनं, म्हणजे जोडवी माझी खूप मोठी झालेली होती, अधिक महिन्यामध्ये करून आणलेली होती. मी म्हणलं छोटं करून आणा, पण त्यांना काही झालं नाही, वेळ भेटला नाही. आणि आज पाऊस पण चालू होता, त्या पावसामध्ये एक जोडवा गेला, मी लक्ष दिलं नाही. नंतर येते वेळेस आम्ही बघितलं आणि शोधलं पण, इथं पण आम्हाला भेटलेलं नाहीये ते, तर आम्ही तसंच घरी आलो. तर हा सो हे एक झालं ना की जोडवा हरपलं माझं पूजेला येऊन. तर इकडं ब्लाऊज पीस अंतरलेले आहे. अगोदर मी वडाच्या झाडाची पूजा करून घेतली, हळदी कुंकू लावून घेतलं, 5 खडे पुंजून ठेवलेले आहेत. समोर खाती पानं आणि ओटीची सामग्री ठेवलेली आहे. तांदूळ किंवा गहू आपण ठेवू शकता. आणि सगळी पूजेची सामग्री जसं हळदीचं खोम, खारी, खोबरं, सुपारी, बदाम हे सगळं ठेवलेलं आहे. खाती पानं ठेवलेले आहेत आणि हळदी कुंकू लावून पूजन करून घेतलं. नैवेद्य ठेवलेलं आहे, त्यावरती मी सगळं नैवेद्याचं ठेवलेलं आहे आणि दिवे ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात अशाच पद्धतीने इकडे पूजा करत आहे. सगळ्याकडे पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते, आमच्याकडे अशी, तर तुमच्याकडे थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवत असेल तुम्ही, म्हणजे सगळीकडे थोडंसं वेगवेगळं असतंच. तर इकडं वस्त्रमाळी मी वाहिलेली आहे आणि सगळ्या ताई इकडे थांबलेल्या आहेत, म्हणजे अगोदर तरी इथं कोणी आलेलं दिसत नाही, आम्हीच आलेलं आहे, म्हणजे असं म्हणत आहेत. आणखीन कुठेतरी एक म्हणजे दुसऱ्या झाडाला सगळेजण गेलेले आहेत, म्हणजे आम्ही वर्षाला इथंच येतो, पण काही ताई त्यावेळेस दुसरीकडे पण गेलेले, पण आम्ही काही जागा चेंज केलेली नाही, या झाडाला वर्षाला येतो आम्ही आणि आमदा पण इथंच आलेलो आहोत. तर इकडे पूजन केलेलं आहे, या ताई पण पूजा करत आहेत. तर सगळ्यांची पूजा झालेली आहे, आता फेरे घालूया. तर इकडं घेतलेली आहे नवी रील, अगोदर मी पुंजून घेतलेली आहे आणि तुपाचे दिवे मी प्रज्वलित केलेले आहेत इथं, पण हवा खूप होती आणि पाऊस पण येत होता. पावसाने जोरदार सुरुवात केली, जसं आम्ही पूजा करायला बसलो ना तसं पावसाने सुरुवात केली. पण हे वडाचं झाड इतकं दाट आहे ना की अंगावर एकही थेंब आमच्या पडत नव्हता. पाऊस तरी खूप मोठा होता, पण
म्हणजे अंग काय भिजलेलं नव्हतं आमचं. तर तसंच आम्ही फेऱ्या घातलेल्या आहेत. तर मी इकडं 11 फेरे घातलेले आहेत. आता कोणी 11 फेरे घालतं, कोणी 7 घालतं. आणि इथं जी ताई आलेले आहेत ना, दोघी तिघी ताई यामधल्या 108 फेरे घातलेले आहेत. म्हणजे कुणाचं कसं असतं तर कुणाचं कसं असतं, पण मी फक्त 11 फेरे घालते. म्हणजे 11 फेरे तर मी तर तुम्हाला दाखवलेले नाहीयेत, नाहीतरी व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि तुम्ही म्हणत होता ताई तुझे व्हिडिओ खूप छोटे असतात ग, थोडेसे मोठे कर. तर हो ताईनो, मी प्रयत्न करेन की व्हिडिओ थोडेसे मोठे बनवायचे. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असले तर लाईक जरूर करा, आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तुमच्या कमेंटमुळे, लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तिकडे फेरे घालून झालेले आहेत. आता आरती करून घेऊया. पण हवा इतकी होती ना की आरत्या राहत नव्हत्या. परत दिवे जे प्रोजेक्ट केलेले होते आम्ही, ते पण शांत होत होते, कारण हवा होती आणि पाऊस पण, म्हणजे वातावरण एकदमच बिघडलं. आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा रिमझिम पाऊस होता, पण नंतर खूपच मोठा पाऊस आला. आणि इकडं माझ्या आवाजामध्ये दुसराही आवाज ऍड होत आहे. म्हणजे साईडला इतका खटपट खटपट आवाज येत आहे ना, म्हणजे बांधकाम चालू आहे. खूप जोरजोरानं आवाज करतात ते, कशानं हातोड्यानं वगैरे मारायचा आवाज येत आहे. तर थोडंसं इग्नोर करा त्या आवाजाला. तर इकडे पूजा वगैरे झालेली, फेरे घातलेले आहेत, आरती करून घेतली. आता सुहासिनीची ओटी भरू. तर हळदी कुंकू लावून 5 सुहासिनीची ओटी मी भरलेली आहे. म्हणजे येथे आम्ही फक्त 6 जणी होतो, कारण आम्हाला थोडासा लेट पण झाला. आणि मी जसं म्हणलं की काही ताई इथं आलेले आहेत, दुसरीकडे गेलेले आहेत, त्यामुळेही इथं खूपच कमी जण बायका आलेल्या होत्या. फक्त 6-7 जण आलेल्या होत्या. आणि काही जणांची इकडे पूजा आणखीन होती, आणि काही जण इकडं ओटी भरायला बसलेले होते. तर सगळ्याची ओटी वगैरे भरली, आणि जोरदार पाऊस सुरूच होता. तर फायनली पावसामध्ये भिजत आम्ही घरी आलो. आल्यानंतर सगळी पूजेची सामग्री काढून ठेवली. तितक्या त्यांचा फोन आला की घरी आलो की नाही. घरी येता येता आम्हाला दुपारचे 1:30-2 वाजत आहेत आता. तर आत्ताच घरी आले. मी म्हणलं पुरणपोळ्या बनवते. पुरणपोळ्या बनवल्यानंतर टिफिन भरते आणि मग फोन करते, कारण ते आल्यानंतर थांबणार नाहीत, घाई खूप असते त्यांना. म्हणून म्हणलं तुम्ही आणखीन येऊ नका, मला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. मी जास्त नाही बनवलेल्या होत्या, फक्त 2 पुरणपोळ्या बनवल्या, कारण पोळी थंड झाली तर खाऊशी वाटत नाही. पुरणपोळी अशी असली पाहिजे ना, तव्यावरची ताटलीमध्ये. पण असं असतं ना, आपल्या घरी सगळं टिफिनला मला द्यायचं असतं. घरी जेवण करणार फक्त बाबा आहेत, काय करणार, काही ऑप्शन नाही आहे. तर टिफिनच भरायचं आहे, पण गरमागरम करून भरते, म्हणजे गेल्यानंतर पटकन ते जेवण करतील. तर इकडे मस्त अशा पुरणपोळ्या मी बनवल्या, टिफिन भरलेला आहे. आणि हे आलेले आहेत. आल्यानंतर अगोदर यांना प्रसाद दिला, आणि पतिदेवाच्या अगोदर मी पाया पडलेले आहेत. म्हणजे खरे देव हेच आहेत, यांच्यासाठीच इतकं सगळं करायचं असतं सकाळपासून. तर झालेले पाया वगैरे पडलेले आहेत. आता हे टिफिन घेऊन गेलेले आहेत, आणि माझा उपवास आहे आज. तर मी काही जेवण केलेलं नाही आणखीन. आता टाइम सांगितलं दुपारचे 4 वाजलेले आहेत. आता मी जेवण करत आहे. तर या तुम्ही जेवण करायला. मस्त गरमागरम पुरणपोळी, तूप, दूध आणि आमटी घेतलेली आहे मस्त अशी, आणि भात. माझं पोटभर जेवण झालेलं आहे. त्यानंतर मी बघितलं बाहेर एक झाडाला फुल उगवलेलं होतं ह्या. तर हे फुल ना मला खूप आवडतं, ह्याचा कलर खूप आवडतो, पण मी अगोदर बघितलंच नव्हतं. आणि ब्रह्मकमलची फुलं पण आता हे कळ्या खूप मोठी झालेत. आता 1-2 दिवसामध्ये फुल उगवणार, इतके सुंदर हे दिसत आहेत. तेच बघत होते. तर चला मग बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.